किती क्वेश्चन आन्सर दिलेत. तर WH क्वेश्चन पण तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये दिले पाहिजे. आता WH क्वेश्चन का दिलं पाहिजे? मला जर पंप घ्यायचा आहे तर मी गुगलवरती असं पण सर्च करू शकतो, हायड्रोलिक पंप प्राइस, हायड्रोलिक पंप प्राइस स्टार्टिंग फ्रॉम, नंतर काय टाकू शकतो. आता जर एखाद्याला जर कोर्स करायचा तो काय सर्च करेल, 100% डिजिटल मार्केटिंग कोर्स किंवा बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्स, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कॉलेजेस, स्टार्टिंग पॅकेजेस इन डिजिटल मार्केटिंग. लोकांना काय पण क्वेश्चन पडतात ते तिथे टाकतील. म्हणून तुम्ही काय करायचे, WH क्वेश्चन पण टाकायचंय. काही लोक सर्च करतात, कोर्स करण्याच्या आधी विचारतात की डिजिटल मार्केटिंग सिलेबस गुगलवरती सर्च करतील, मग तिथं पण आपलं रँकिंग झालं पाहिजे. आपला अल्टिमेट गोल काय, जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती घेऊन यायचं आहे. आणि वेबसाईटवरती घेऊन आल्यानंतर ते अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे. मग मी जर इथं गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग सिलेबस, काय सर्च केलं, हा एक कीवर्ड आहे. ही जर इन्फॉर्मेशन किंवा ह्याचं जर H2 टॅग जर आपल्या वेबसाईटमध्ये टाकला असतं तर आपली पण वेबसाईट रँकिंग झाली असती. एंटर केला, आली का इन्फॉर्मेशन, ही एक वेबसाईट आली का, ह्यांनी गुगल ऍड रन केली पण आपण SEO शिकतोय, आली का. मग काय रँकिंग झालंय, वेबसाईट रँकिंग झाली का पेज रँकिंग झालंय, ब्लॉग रँकिंग झालं. म्हणून डेफिनेशन काय सांगितलेली, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग. मग ब्लॉग वरती क्लिक केलं तर इथून तुम्ही सिलेबस पण डाउनलोड. का रँकिंग झाला, एवढा सिलेबस. मग त्यांना जर ह्यांचा कोर्स आवडला तर ते काय करू शकतात, इथं दिसतंय ऑल कोर्सेस, कोणता कोर्स आहे त्यांचा, डेटा अनालिटिक्सचा पण कोर्स आहे. जो कोर्स करायचा आहे तिथून त्यांच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक गेलं, मेन पेजवरती ट्रॅफिक गेलं, आणि ज्या पेजवरती सगळ्यात जास्त लोक येतात ते पेज रँकिंग होतं. काय होतं, ज्या पेजवरती, म्हणजे आपलं NMDचं पेज आहे, NMD मध्ये होम पेज रँकिंग होतं का, होम पेज वरती सगळ्यात कमी लोक येतात, त्याच्यामुळं NMD. मग कोणतं पेज NMDचं रँकिंग होतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं, डेटा अनालिटिक कोर्सेसचं आणि डेटा सायन्स कोर्सेसचं, तीनच होतात. एखाद्याने जर सर्च केलं ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट, रँकिंग होतं का, नाही होत. का नाही रँकिंग होत, कारण तुम्ही जे गुगलचे गायडन्स दिलेले आहेत ना, गुगलचे जे अल्गोरिदम दिलेत ते फॉलो नाही केले. मग गुगलचं पहिला अल्गोरिदम काय दिलेला आहे, कंटेंट शुड बी युनिक अँड मोर दॅन 800 वर्ड, दिलाय का नाही दिला. आणि आपलं कोर्सेसचं का रँक होतंय, कारण ते दिलंय. आणि ऍज कम्पेअर टू सगळ्यात जास्त ट्रॅफिक कुठे आहे, तर त्या ह्याच्यामध्ये. मग आता हे एवढं सगळं आपण करतोय, हे टायटल देतोय, डिस्क्रिप्शन देतोय, मेटा डिस्क्रिप्शन देतोय, कंटेंट युनिकली येतोय, कॉपीड कंटेंट नसला पाहिजे, मोर दॅन 800 वर्ड असला पाहिजे. हे कशासाठी करतोय, तर PA आणि DA वाढवण्यासाठी. पिया नाही, पिया म्हणजे काय, गाणं ऐकलंय का तुम्ही, पिया पिया ओ पिया पिया ऐसे कोई जादू किया, ऐकले का तो. मग काय असतं पिया म्हणजे, आता इथं PA आणि DA पाहतोय आपण. PA म्हणजे काय, पेज अथॉरिटी, आणि DA म्हणजे काय, डोमेन अथॉरिटी. अथॉरिटी म्हणजे काय, ट्रस्ट. मग बघा, ज्या वेबसाईटचा सगळ्यात जास्त ट्रस्ट असतो तीच वेबसाईट एक नंबरला रँकिंग होते. मग ट्रस्ट वाढवायचा असेल तर काय करायचं, रिव्ह्यू चांगले पाहिजे, बरोबर. हा बरोबर आहे, त्यांनी तसं पण सांगितलं की म्हणजे जसं की NMD प्रायव्हेट लिमिटेड, NMD प्रायव्हेट लिमिटेडचं फक्त काय असतं, इंस्टाग्रामचं पेज असतं आणि वेबसाईट नसते, किंवा नुसती वेबसाईट असते, बरोबर आहे. बाकीच्या कोणत्याच गोष्टी त्यांना, गुगल माय बिझनेसचं अकाउंट नसतं दिसलं, त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंकडइन, स्नॅपचॅट हे काहीच नसतं दिसलं, तर लोकांना ट्रस्ट बिल्ड झाला असता का. लोक म्हणजेच एक गुगलचा स्क्राउलर आहे, ट्रस्ट बिल्ड नव्हतं. मग ट्रस्ट बिल्ड जेवढा होईल तेवढं जास्त अथॉरिटी वाढते. मी जर ऑफिसला विराट कोहलीला घेऊन आलो तर काय होईल,
ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन आणि ट्रस्ट लोकांचा जास्त बिल्ड होईल. मग सचिन तेंडुलकर, विराट कोहली ह्यांना ब्रँड अँबॅसिडर का ठेवला जातो? तर ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीला ब्रँड अँबॅसिडर का ठेवला जातो? कारण ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी. सेम कन्सेप्ट येते. तुमचं जर आता बघा आपल्याकडे 4-5 सर्व्हिसेस आहेत. मग सगळ्यात जास्त अथॉरिटी कोणत्या पेजची आहे? तर ते पेज तुमचं सगळ्यात आधी रँकिंग. मग वेबसाईट आता जर सपोज होम पेज मध्ये सगळ्यात जास्त लोक जर येत असतील आणि त्याची अथॉरिटी ऑटोमॅटिकली वाढत जाणार. अबाउटस मध्ये जास्त लोक आले, जास्त टाइम स्पेंड केला, तर जास्त अथॉरिटी तुमची वाढत जाणार. आता ही अथॉरिटी कशी वाढवायची? म्हणजे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड एक इन्स्टिट्यूट आहे. जर चांगले चांगले लोक आले, मी दिशा पटानीला आणलं, विराट कोहलीला आणलं, रोहित शर्माला आणलं, नरेंद्र मोदीला आणलं, नंतर आपले मुख्यमंत्री, तर त्यांना जर ऑफिसला व्हिजिटला आणलं, तर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. म्हणते ना रे ह्याचे कॉन्टॅक्ट खूपच मोठे आहेत, डायरेक्ट तो पॉलिटिक्स लोकांनाच घेऊन येतो. मग माझा अजून ट्रस्ट वाढेल, एनएमडीचा ट्रस्ट अजून वाढेल. जर नरेंद्र मोदी एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडला व्हिजिट करतोय, तर नक्कीच एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काहीतरी आहे. समजलं? असंच कोण बी व्हिजिट करेल का? नाही करेल. मग आपल्या वेबसाईटचा ट्रस्ट वाढवण्यासाठी आपण अशा लोकांना बोलवायचं, अशा वेबसाईटवरतून आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं ज्यांचा ऑलरेडी ट्रस्ट जास्त आहे. मग पेज अथॉरिटी म्हणजे काय? पेजवरती लोकांना घेऊन येणे. आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? वेबसाईटवरती घेऊन येणे. मग त्याची डेफिनेशन कशी सांगणार तुम्ही? हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोज गिव्ह स्कोर 0 to 100. म्हणजे जसं तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतलं, एक्झाम दिली, तर तुमचं पेपर कोण चेक करणार आहे? टीचर चेक करणार आहे. आणि किती स्कोर देणार आहे तुम्हाला? 0 to 100 मध्ये पेपरचा स्कोर असतो, पर्सेंटाईल. मग तसं कोण चेक करतं पेपर? युनिव्हर्सिटी किंवा टीचर करणार. युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये टीचर असतात, ते चेक करतात. मग तसंच तुम्हाला इथं गुगलचं जे काम दिलेलं आहे, थर्ड पार्टीला दिलेलं आहे, चेक करायचं, पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी चेक करायचं, थर्ड पार्टीला ती कंपनी कोणती? ॲमेझॉन आहे. आणि ॲमेझॉन कंपनीचं एक पॅरेंट कंपनी, तिचं नाव काय? मोज. किती स्कोर देतं मोज? 0 to 100. व्हॉट इज पेज अथॉरिटी? पेज अथॉरिटी म्हणजे आपल्या पेजचा ट्रस्ट. कुठं ट्रस्ट? आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये, का सर्च इंजिन रिझल्ट पेजवर? किती ट्रस्ट, किती स्कोर असला पाहिजे? 0 to 100. एखाद्याचा स्कोर जर 15 असेल आणि एखाद्याचा स्कोर जर 50 असेल, तर 50 वाला चांगला का 15 वाला चांगला? 50 वाला. जेवढे जास्त मार्क असतील तेवढं चांगलं. तर मग स्कोर वाढवण्यासाठी काय करणार? पेज अथॉरिटीचं समजलं. आपली वेबसाईट सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती कसं काम करते, कसं वर्क करते, त्याच्यावरती 0 to 100 मध्ये स्कोर दिला जातो. मोज स्कोर देतं, वेबसाईटला स्कोर देते म्हणजे डोमेन अथॉरिटी. आणि पेज कसं वर्क करतंय, पेज कसा परफॉर्मन्स करतंय, ह्याला 0 to 100 मध्ये मोज स्कोर देतो, तर त्याला बोलायचं पेज अथॉरिटी. मग प्रत्येक पेजची अथॉरिटी वेगवेगळी असते. जर एका घरामध्ये जर 6 लोक असले, तर प्रत्येकाचा ट्रस्ट वेगळा आहे, प्रत्येकाची गावात व्हॅल्यू वेगळी आहे. आहे का नाही? एका माणसाने जास्त पैसे कमवले तरी पूर्ण घर श्रीमंत होतं. तर सेम एका वेबसाईटवरती, एका पेजवरती आला, तरी पण दुसऱ्या पेजवरती जाण्याची प्रोबॅबिलिटी, त्याच्यामुळे त्यांचा पण फायदा होतो. पण ज्या पेजवरती जास्त येते त्यांचा जास्त फायदा. मग आता पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी चेक कसं करायचं? आणि कोणती वेबसाईट आधी रँकिंग होईल, ते कशामुळे रँकिंग होईल? त्याच्या एक रिझन म्हणजे काय? मग जर गुगलवरती नवनाथ दरेकर सर्च केलं, काय सर्च केलं? नवनाथ दरेकर. मग नवनाथ दरेकर इंस्टाग्रामवरती पण आहे, नवनाथ दरेकर टिंडरवरती पण आहे, नवनाथ दरेकर अजून कशामध्ये? फेसबुकवरती पण आहे, स्नॅपचॅटवरती पण आहे आणि वेबसाईटवरती पण आहे. अजून कशावरती आहे? लिंक्डइन वरती पण आहे. अजून कशावरती? पिंटरेस्ट वरती पण आहे, युट्यूब वरती पण आहे. तर अशा भरपूर साऱ्या ह्याच्यावरती. मग नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर
Instagram.com ही एक वेबसाईट लवकर रँकिंग होईल का Facebook.com ही पण एक वेबसाईटच आहे आणि आपली स्वतःची पण एक वेबसाईट असू शकते thedigitalnmd.com. मग आणि दुसरी एक वेबसाईट आहे आपले पुणे न्यूज, नंतर एनएमडी ऑटर्स, नंतर एनएमडी इन्फोटेक, सगळ्यामध्ये माझी इन्फॉर्मेशन आहे. मग कोणती वेबसाईट एक नंबरला रँकिंग होईल नवनाथ दरेकर सर्च केल्यानंतर? ज्या वेबसाईटचा ट्रस्ट जास्त आहे. मग सगळ्यात जास्त ट्रस्ट कोणाचा असतो तर विकिपीडियाचा. सगळ्यात जास्त डोमेन अथॉरिटी पेज अथॉरिटी कोणाची आहे? विकिपीडियाची. विकिपीडियाची कितीची पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी? 100 आउट ऑफ 100. मग तुम्ही एकदा सर्च करून पहा. काय सर्च करायचं गुगल वरती? नवनाथ दरेकर. मग नवनाथ दरेकर एकटाच माणूस आहे का? असे लाखो करोडो लोक येतात नवनाथ दरेकर. पण एक नंबरला काय आलं? 2 नंबरला काय आलं? 3 नंबरला काय आलं? 4 नंबरला काय आलं? 5 नंबरला काय आलं? 6 नंबरला काय आलं? आले का? हे कशामुळे येत आहे? तुमची अथॉरिटी कशी? हा एक कीवर्ड आहे. येतोय सगळं डिटेल. आता इथं पण काय गरज होती का? हे पण कोणीतरी क्रिएट करून ठेव. आणि इथं जर वेबसाईट दिली असती तर वेबसाईट वरून पण काय केलं? हा नंबर कोणाचा आहे? कॉल लावा त्याला. कोणी क्रिएट केले? स्टुडंट काय क्रिएट करतील ना आता एकाने तर नवनाथ दरेकर व्हेजिटेबल स्टॉल केलं होतं. आपल्या क्लासमध्ये कोण होते का बघा. जुने स्टुडंट असतात. जुने स्टुडंट हुशार होते जरा. हा. तर हे कीवर्ड आहे. हा. नका लावू. कोण ग्रुप मध्ये सर्च करा. आता आपल्याला चेक करायचंय. म्हणजे जर सपोज आता मी जर काय केलं, डिजिटल मार्केटिंग, बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे ह्याच्याबद्दल मी लिहिलं, तर मी कुठं लिहिलं पाहिजे? ज्याची अथॉरिटी चांगली आहे त्याची. मग मी जर लिंक्डइनची अथॉरिटी जर 99 असेल, मी जर विकिपीडियावरती लिहिलं तर विकिपीडिया एक नंबर तिथे येणार आहे का? कारण त्याची अथॉरिटी जास्त आहे. मी जर त्याच्यानंतर कोणाची आहे? लिंक्डइनची. मग लिंक्डइन वरती लिहिलं तर आपल्या वेबसाईट पेक्षा जास्त होईल. पहिल्यांदा आपल्याला डोमेन अथॉरिटी पेज अथॉरिटी चेक करायची. ज्या टॉप साईट आहेत ना त्यांची डोमेन अथॉरिटी पेज अथॉरिटी. डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी आपल्याला जर चेक करायची असेल तर कशी चेक करायची? तर त्यासाठी मोज नावाचा टूल यूज करायचा. काय करायचं? मोज. मग तुम्हाला आता मी हा टॉपिक शिकवतोय ना, तुम्हाला ज्या वेबसाईट दिल्यात तर त्याचा मला लगेचचे लगेच स्कोर तुम्ही चेक करून दाखवायचा आणि ते प्रेझेंट करायचं आहे. काय सर्च करायचं? मोज बार. काय येतं? फ्री. काय टाकायचं? मोज बार, पीए आणि डीए चेक कर. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या वेबसाईटचं डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चेक करायची? तुम्ही इथं आता टाका. कोणत्या वेबसाईटची चेक करू? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. हे अबाउटच पेज आहे आणि नुसती वेबसाईट आहे. नुसतं वेबसाईट वरती जर आपण टाकलं असतं ना तर ते रँकिंग नसतं झालं. म्हणजे अबाउटच्या पेजची वेगळी डोमेन अथॉरिटी आहे आणि होम पेजची किती डोमेन अथॉरिटी असेल मी चेक करून दाखवतो. किती असेल तुला काय वाटतंय? ते रँकिंग होत नाही म्हणजे किती असेल? हा, किती असेल? 100 पैकी किती असेल? का रँकिंग होत नाही? कारण त्याची अथॉरिटी कमी आहे. किती आहे डोमेन अथॉरिटी? 7.
7, ओनली 7 ऍथॉरिटी. 100 आउट ऑफ 7. कुणी स्कोर दिलाय त्याला? मोजने दिलाय. मग इथं बघा सुलेखा.com आहे किंवा आपले जस्ट डायल एक नंबरला रँकिंग होतं कधी पण. तर जस्ट डायल, सुलेखा हे जे ते ह्यांचे काय आहे, जास्त आहेत. आता आपल्याकडे एक पेज मी चेक एक आपलं डोमेन चेक केलंय. मग त्या डोमेनच्या आतमध्ये सब पेजेस येतं, सब डोमेन येतं. मग किती पेजेस येतं? thedigitalnmd.com/data science courses. तर त्याची पेज अथॉरिटी किती आहे? 23 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त रँकिंग आपली कोणत्या पेजची आहे? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. नंतर कोणाची आहे? डिजिटल मार्केटिंग. नंतर होम पेज आणि नंतर डेटा अनालिटिक्स क्लासेस. नंतर सर्व्हिसेस. आता ह्याच्यामधले कोणतं पेज किती नंबरला रँकिंग होत आहे? आपली वेबसाईट. आता कोणी जर विचारलं तुला संजय पवारने विचारलं की तू आपली वेबसाईट आता 1 महिना झालं काम करतात तुम्ही, तर तुमची वेबसाईट कितीला रँकिंग झाली? 23 दिवस झालं काम चालू करून. मग 23 दिवसात तुमची रँकिंग किती नंबरला रँकिंग करते? मी निखिलला आता बघा हाच क्वेश्चन मागल्या वर्षी विचारला होता. त्यावेळेस 5 नंबरला वेबसाईट रँकिंग होती ती. कधी? 2023 ला. आता किती आहे? 2025 ला. आता कितीला? 7. म्हणजे डिग्रेडेशन होतंय का अपग्रेडेशन होतंय? खाली चालली ना. मग हे 1 नंबरला कधी दिसेल? आज मी चेक केलं. मला लगेच त्याला नेक्स्ट वीक मध्ये क्वेश्चन. लास्ट वीक मध्ये पण 7 नंबरला होते, आता पण 7 वीकला आहे. असे जर त्याला जर क्वेश्चन विचारले तर तो म्हणजे आपल्याला दिसतंय की काम होतंय का. आता आपण नेक्स्ट मंथ मध्ये पण जर चेक केलं आणि ती वेबसाईट तो कीवर्ड 7 नंबरला दिसेल, तर काय फायदा आहे का? तुम्ही सर्च करून पहा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फीज इन पुणे. आपली डायरेक्ट वेबसाईट किती नंबरला दिसेल? किती नंबरला दिसेल? 7 नंबरला दिसेल. मग आपण सर्च करून पाहू. जसं गुगल बोलतंय तसं आहेत का गोष्टी? स्पॉन्सर आपल्याला काय चेक नाही करायचं. स्पॉन्सरला आलं का? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? चेक करा. वरून तुम्ही 1, 2, 3, 4 कशासाठी उजळणी शिकवली आपल्याला? मॅडम का सांगत होत्या उजळणी लिहून आणा दररोज? अक्षर सुधारण्यासाठी तुम्हाला मोजणार आहे. कुठेतरी यूज झाला का तुम्ही शिकलेला? किती नंबरला आले? 7 नंबरला. आले का? मग तू का टेन्शन मध्ये आला? तर हे असं चेक करायचं. मोजायची प्रत्येक वेळेस गरज नाही. आपली जर वेबसाईट 1,01,77 नंबरला जर असती, तर मग तुम्ही असं 1, 2, 3, 5 असं मोजत गेले असते का? आता तुम्ही मला सांगा, मला ॲप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे ह्याच्यासाठी एन-एम-डीची रँकिंग किती आहे? हे आपल्याला प्रज्ञा सांगेल. का? कारण प्रज्ञाची एक हुशार वाटते मला. का रुपाली राऊत हुशार आहे? तुम्हाला कोण हुशार वाटतंय आणखी सर मला सर मला एक हम्म. क्वेश्चन आहे हा बोला ना. की जसं आता आपण इनकॉग्निटो मोडवर जर सेम चेक करू हा. ऍप डेव्हलपमेंट इन पुणे असं वगैरे तर हम्म. किती फरक पडेल? थोडाफार फरक पडतो. कारण बघा म्हणजे जसं की आपली मम्मी असते ना, तिला आपलाच मुलगा चांगला वाटतो. बरोबर आहे हम्म, ना? शेमडा मुलगा असला तरी ती म्हणते, "नाही, नाही माझा गोट्यात चांगला आहे." असं हम्म. वाटतं का? प्रत्येक प्रत्येक आई आपल्यात मी जर माझ्याच ब्राउझर मधून जर सर्च केलं तर पहिल्यांदा माझीच येणार आहे. मी प्रॅक्टिकल पण दाखवतो. मी प्रॅक्टिकल दाखवतो तुम्हाला. इथं बघा. कारण 1 नंबरला आला. इथे नॉर्मल विंडोवर लॉग इन आहे एनएमडीचं अकाउंट आणि आपण हां, सारखं मग तेच चेक करतोय तर ते फर्स्टली तेच येऊन राहिलंय. एक्झॅक्टली. हा. हां, आता मी काय करतो इनकॉग्निटो मध्ये जातो. हां, इथं दिसतंय का? आणि इथं पण तुम्ही जसं म्हणताय तेच सर्च करून पहा. काय कोर्स होता तो? आणि एंटर केलं. तर त्याची जी हे यामध्ये गेलं. एक मिनिट. हम्म. आधी गुगल ओपन करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये इमेजेस पण दिसतात. आपल्याला जायचंय ऑल मध्ये. स्पॉन्सर दिसायला लागले. आला चेंजेस? हम्म. ज्यावेळेस मग आपल्याला रिपोर्टिंग चेक करायचं तर त्यावेळेस काय करायचं? नॉर्मल विंडो मध्ये कधी चेक नाही करायचं. का नाही चेक करायचं?
कारण त्याच्यावरती आपण 17 वेळा 100 वेळा तेच सिलेक्ट केलेले आणि आणि ह्याच्यामध्ये त्यामध्ये स्पॉन्सर कॅचे आणि हिस्ट्री असते, आपलं लॉगिन असते, तर ते एक्झॅक्टली सारखं तेच दाखवतं. एक्झॅक्टली. मग काय चेक करायचं, पण जे मोजमध्ये आपल्याला जे दाखवलंय ना तेच रँकिंग तुम्हाला दिसणार. कुठे जे दिसणार? मोजमध्ये जी रँकिंग दाखवली, मोजमध्ये आता एनएमडीची ह्या कीवर्डला किती 7th नंबरची रँकिंग दाखवली, तर ती 7 नंबरलाच दिसणार. आता इकडं आपण जर नॉर्मल विंडोमध्ये जर चेक केलं तर एनएमडीची वेबसाईट किती नंबरला दिसते? 1 नंबरला दिसते. डायरेक्ट 1 नंबरला दिसते एससीओ मध्ये का नाही दिसत? तुम्ही एकदा चेक करा. कुठं गेलं? इथं मी जर डायरेक्ट चेक केलं तर हे स्पॉन्सर सोडून द्यायचं. स्पॉन्सरचे रिझल्ट पकडायचं नाही, कारण ते सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये जातं आणि आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझर म्हणजे हे रिझल्ट संपले, नंतर लोकल एससीओ चे पण संपले. लोकल एससीओ पकडतो का आपण? मग एससीओ मध्ये 1 नंबरला कोण दिसतंय? एनएमडी दिसतंय. का दिसतंय? कारण ह्या विंडो मध्ये दिसतंय. पण जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला 7 नंबरला हे 3 झाले आणि जर तुम्ही नेक्स्ट पेज मध्ये गेले तर त्याचे 3 म्हणजे टोटल 7 नंबरला दिसते. आणि थोडंफार 5 मिनिटात 10 मिनिटात पण काय होतं, चेंजेस येतात. कारण हे कशावरती डिपेंडेंट असतं? ट्रॅफिक वरती डिपेंडेंट असतं. आज जर माझे 7 नंबरला असेल तर उद्या 8 नंबरला पण जाऊ शकते, 12 नंबरला पण जाऊ शकते. समजलं का मॅडम, रुपाली मॅडम? एक तर टूल यूज करून तुम्ही चेक करा किंवा इनकॉग्निटो विंडो मध्ये तुम्हाला ते चेक करावं लागेल. नॉर्मल आता बघा, तुम्ही जर तुमचं बिझनेसचं काम करताय, मी आता निखिल कडून चेक करून घेतो, तर निखिल मला सेम काय दाखवणार? नॉर्मल ओपन विंडो मध्ये दाखवणार. मग तो बोलेल सर बघा मी तर रँकिंग वेबसाईट केली. मग त्यांनी असंच आतापर्यंत ऋत्विकला त्यांना फसवत आलाय. पण ज्यांना येतं, तुम्हाला मी कशासाठी शिकवतोय हे? तुम्हाला अवेअर होण्यासाठी. तुमच्या अंडरमध्ये पण लोक काम करतील, ते पण तुम्हाला असं फसवू शकतात. जर तुमच्याकडे नॉलेज जर असेल तर चान्सेस कमी आहेत. अनएज्युकेटेड लोक लवकर फसतात. त्याला जर म्हणलं ना मला 1,00,000 दे, दर महिन्याला तुम्हाला 10,000 रिटर्न मध्ये देईल, तर ते म्हणतील अरे चांगली पॉलिसी आहे. बोलतील का नाही? मग 2-3 महिने द्यायचं, 30,000 द्यायचं आणि परत काय करायचं? कंपनी बंद पडली म्हणायचं. 70,000 प्रॉफिट होतो ना. तर या बारकाईने गोष्टी पण आपल्याला चेक केल्या पाहिजे. अजून कोणाचा काय क्वेश्चन आहे का? साक्षी लय वेळ काय बोलली नाही. बोला साक्षी मॅडम तुम्ही. सर मी ती gold365.lol ती वेबसाईट ही केली, डोमेन ऑथॉरिटी चेक केली, तर तिथे वी डोंट हॅव इनफ डेटा फॉर दिस साईड म्हणून दाखवते. बरोबर आहे, चांगला क्वेश्चन आहे. काय येतं? म्हणजे वेबसाईट आत्ताच जर बनवली, कधी बनवली? म्हणजे जर सपोज तुमची वेबसाईट काल बनवली, परवा दिवशी बनवली, त्याच्यावरती काही डेटाच नाही, नवीन डोमेन घेतलंय 1 महिन्यापूर्वी, तर त्याचा काय अथॉरिटी असेल का? कमीत कमी 0 मार्क. काय त्याच्यामध्ये काय येणार? तुम्हाला सेम मेसेज आहे प्रत्येक वेबसाईटवर. 0 इंडिकेट करत नाही. 1 असेल तर ते तुम्हाला दाखवणार तुमचं डोमेन अथॉरिटी 1चा आहे, 2चा आहे, 3चा आहे. जर 0 असेल तर तुम्हाला तसाच मेसेज येणार. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? तुमची वेबसाईट स्क्रॉलिंग झाली पाहिजे आणि इंडेक्सिंग झाली पाहिजे, तरच मग ते तुम्हाला इथं गुगलला समजेल तुमची रँकिंग काय. आणि जर स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग नाही झाली तर ती गुगलला दिसणारच नाही वेबसाईट. दिसेल का? मग ते स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग करण्यासाठी आता सपोज तुमची वेबसाईट आहे, ती स्क्रॉलिंग झाली का नाही, इंडेक्सिंग झाली का नाही, तुम्ही चेक केलं का सगळ्यांनी? मग तुम्ही काय करताय एवढ्या दिवसापासून? तुम्ही 23 दिवसात काय केलं? हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. तुमची वेबसाईट स्क्रॉलिंग म्हणजे पहिल्या 24 तासाच्या आतमध्ये माझी वेबसाईट स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग नाही झाली, लगेच सर्च कन्सोलच्या वरती जायचंय आणि तिथून तुम्हाला इन्व्हाइट करायचंय स्क्रॉलरला. मग तुमची इंडेक्सिंग झाली असती आणि जेवढी इंडेक्सिंग होईल तेवढी रँकिंग होईल लवकर लवकर. आपल्याला मग इथं समजलं असतं की आपली 10 लाख 50 लाख नंबरला आपली वेबसाईट रँकिंग करते आणि दर महिन्यामध्ये दर वीक मध्ये ते थोडी 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 पुढे आले. आपल्याला फक्त एसईओ म्हणजे काय? तुमची जी आत्ताची सिच्युएशन आहे ती फक्त आपल्याला इम्प्रूव्ह करायची.
तर हे जे टूल यूज करून आपल्याला आता तुम्ही हे चेक करा की तुमची इंडेक्सिंग झाली का नाही. हे कसं चेक करणार तुम्ही रुपाली? कसं चेक करायचं? इंडेक्सिंग झाली का नाही हे कसं चेक करायचं? आणि कोणता टूल यूज केला आपण? सर्च दुसरं आपण कन्सोल मध्ये नॉर्मल जाऊन आता इंडेक्सिंग झाली का नाही, स्क्रॉलिंग ही इंडेक्सिंग झाली का नाही, आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं का लक्ष कोणाचं? कोणता सर्च टूल यूज कन्सोल केला मध्ये मी? जाऊन इंडेक्सिंग चेक करायची. हो तिथे पण होऊ शकते, पण आता परवा दिवशी मी जो टूल सांगितला हा हा नवीन लोकांसाठी, टायटल दिलंय का नाही, डिस्क्रिप्शन दिलंय का नाही, H1 टॅग दिलाय का नाही, H2 टॅग दिलाय का नाही. SEO ऑप्टिमर मध्ये पण समजेल तुम्हाला H2 टॅग किती दिलेत, H1 टॅग किती दिलेला आहे. SEO ऑप्टिमरचा रिपोर्ट बनवलाय ना सगळ्यांनी. आता तुम्ही पहिला जो रिपोर्ट बनवला होता पहिल्या दिवसाला काय केलं तुम्ही, तिथं मेन्शन करा त्या वेबसाईट मध्ये. पहिल्या दिवसाच्या मध्ये आम्ही काय केलं, SEO ऑप्टिमर मध्ये तुमचा रिपोर्ट चेक केला. त्यावेळेस तुमचा टायटल नव्हतं, डिस्क्रिप्शन नव्हतं, मेटा डिस्क्रिप्शन नव्हतं, इमेज अल्टेक्शन नव्हतं, अल्टॅक्स नव्हता, SSL सर्टिफिकेट नव्हतं आणि कंटेंट सगळा कॉपीड होता. तुम्ही ते सगळं काढलेले ग्रुपमध्ये टाकलेले कॉपीड कंटेंट होता. एकाच वेबसाईटचा युनिक कंटेंट होता आणि बाकी सगळा डुप्लिकेट मध्ये जातोय. हे सगळं मेंटेन करा तिथं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं तुम्ही, तर दुसऱ्या दिवशी टायटल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड रिसर्च केलं. दुसऱ्या दिवशी काय टाका, कीवर्ड रिसर्च केले आणि कोणते कोणते कीवर्ड रिसर्च केले त्याची लिस्ट पाठवा. आणि तिसऱ्या दिवशी काय केलं तुम्ही, टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी लिहिलं. मग पाचव्या दिवशी काय लिहिलं तुम्ही, कंटेंट लिहायला सुरुवात केली. आणि सहाव्या दिवशी ते योस्ट SEO नंतर ऑल इन वन SEO जे प्लग इन आहे ते ऍड केले आणि प्लग इन थ्रू आम्ही टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन त्या वेबसाईट मध्ये टाकले. आठव्या दिवशी काय केले, आठव्या दिवशी आम्ही गुगल सर्च कन्सोलचं अकाउंट क्रिएट केलं. नवव्या दिवशी काय केलं, गुगल अॅनालिटिक्सचं अकाउंट क्रिएट केलं. आणि 10व्या दिवशी काय केलं तुम्ही, बॅकलिंक जनरेट, कंटेंट लिहायला आणि तो बॅकलिंक जनरेट करायला मग पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी आम्ही चेक केली. नंतर काय केलं तुम्ही, वेबसाईटचा लोडिंग टाइम कमी केला, इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे ज्या वेबसाईट वरती लोडिंग टाइम जास्त आहे, बाउन्स रेट कमी करायला आम्ही हेल्प केली. तुम्ही असा 23 दिवसाचा रिपोर्ट बनवा आणि तो प्रेझेंट तुम्ही तुमच्यामुळे किती, आता एका महिन्यात लगेच SEO मध्ये वेबसाईट रँकिंग होणार आहे का, पण तुम्ही जे काम केलेले ते त्याला दिसलं पाहिजे समोरच्याला. तो आपल्याला किती पैसे पे करतोय, 1,20,000 रुपये पे करतोय एका महिन्याचे. मग त्याला प्रत्येक दिवशी काही ना काही काम झालेलं एक्सपेक्टेड आहे. मग तुमचं कामच दिसत नाही ग्रुपमध्ये. काय काम, आपण एकतर काम काय केलं नाही. तुम्ही काम करा किंवा नका करू मॅटर नाही करत, पण तुम्ही जे रिपोर्ट डिलिव्हर करणार आहेत ना समोरच्याला, तो असा रिपोर्ट असला पाहिजे की त्याला असलं वाटलं पाहिजे की अरे हे 1,20,000 रुपये घेतात पण खूपच दिमाखाचं काम आहे आणि खूपच जास्त काम आहे. पण आता जे परिस्थितीने तुम्ही रिपोर्ट सेंड करताय त्याच्यामध्ये उम्मीद और विश्वास पे पूरी दुनिया चलती है. त्याला विश्वास आहे कुणावरती, NMD वरती, की एक दिन आएगा और हमारी वेबसाईट भी रँकिंग होगी. पण तुम्ही काय करतच नाही तर मग तो उम्मीद आणि विश्वास तुटेल का नाही. पण त्याच्यासाठी मी तुमच्या लोकांवर प्रॅक्टिकल तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटते की लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करा. त्या दिवशी मी हेडर सेक्शन पण ओपन करून दाखवलं, प्लग इन कसे ऍड करायचे ते पण दाखवलं, H1 to H6 टॅग कसे चेंज करायचे, कंटेंट कसा ऍड करायचा आहे ते पण दाखवलं तुम्हाला. तेच फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं. आता पेज अथॉरिटी चेक करायला समजलं तुम्हाला, हो होतो ना सगळं डाउनलोड. नंतर दुसरे टूल पण शिकायचे आपल्याला, Href शिकायचं आहे, नंतर कोणतं शिकायचं आहे, SEMrush शिकायचं आहे. फक्त कीवर्ड तुम्ही एका वेबसाईटसाठी कमीत कमी 100 कीवर्ड असले पाहिजे, कारण त्यांचे गेम पण जास्त आहेत ना. क्रिकेटसाठी 25, एव्हिटर साठी 25, 3 पत्तीसाठी हा त्याच रिलेटेड एकच कीवर्ड काढायचे आणि ते एकदम प्रॉपर तुमचा रिपोर्ट असा कसा आहे ना, एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. रिपोर्टिंग खूप महत्वाची. तुम्ही काम करा किंवा नाही करा, तुम्हाला जर जीवनात जास्त हाईक पाहिजे नसेल, ग्रोथ पाहिजे नसेल, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि रिपोर्टिंग करता आलं पाहिजे.
कसं सांगितलं होतं मी रिपोर्टिंग? आता नाही ना कोणाला क्वेश्चन. आता मला बघा कॉम्पिटिटर अनालिसिस करायचंय. मी काय करतो ह्यांची जी वेबसाईट आहे. ह्यांची एका वेबसाईटचं मी काय करतो तुम्हाला ऑडिट करून दाखवतो. ऑन पेज एसईओचं जर ऑडिट करायचं असेल साक्षी तर कोणता टूल यूज करायचा? बरोबर सांगितलं त्यांनी. कोणता? ऑन पेज एसईओचं जर आपल्याला ऑडिट करायचंय. ऑल ऑडिट वेगळं म्हणजे वेबसाईट ऑडिट वेगळं आणि ऑन पेज एसईओचं ऑडिट वेगळं. ऑन पेज एसईओचं ऑडिट कसं करायचं? ओ रँक नावाचा टूल वापरायचा. कोणता? ह्याचा टूल. इथं जायचं कंट्रोल बी चेक. ह्याच्यामध्ये काय दिसतं? पिक्सल दिसते व्यवस्थित दिली का नाही. आणि तुम्हाला पिक्सलच माहित नसेल. मेटा डिस्क्रिप्शनची पिक्सल किती असते प्रज्ञा? मेटा डिस्क्रिप्शनची किती पिक्सल? मेटा डिस्क्रिप्शनचा 720 पासून 1080. आता बघा ह्याचा स्कोर किती चांगला आहे? 70 पेक्षा चांगला आहे. आपण काय सांगितलं होतं? 70 पेक्षा चांगला असला पाहिजे. आता बघा हे ऑनलाईन अँड क्लासरूम ट्रेनिंग कोर्सेस अँड सर्टिफिकेशन आणि त्यांचं बिझनेसचं नाव पण द्यायला सांगितलं होतं. दिले व्यवस्थित. फक्त इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे? कॅरेक्टर लिमिट थोडीशी जास्त झालेली आणि मेटा डिस्क्रिप्शन थोडंसं जास्त झालेलं आहे. हे तुम्हाला चेक करावं लागेल. अजून कमी असते तर अजून हे झालं असतं. काय फक्त चेक होतं? ऑन पेज एसईओ. ऑन पेज एसईओ मध्ये काय आहे? फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन. मग आपण एनएमडी ची पण वेबसाईट चेक करून घेऊ. पण हे होम पेजचं चेक होतं. जर तुम्ही प्रीमियम घेतलं तर मग तुम्ही सगळं चेक करू शकता. हे असे रिपोर्ट जर तुमच्याकडे 5-10 जर असतील तर तुमच्याकडे बेटर आहे. नंतर कॉम्पिटिटर अनालिसिस साठी पण वेगवेगळे टूल यूज केले जातात. तर ते कॉम्पिटिटर अनालिसिस कसं करायचंय? म्हणजे माझ्या कॉम्पिटिटर जो रँकिंग होतोय त्याने टायटल काय टाकलंय? त्याच्यावरती ट्रॅफिक किती येतंय? हे पण सगळं आपल्याला चेक करायचं. पंचावन्न कॅरेक्टर आहे. आपल्याला 60 कॅरेक्टर पर्यंत लिमिट आहे. नंतर 436 पिक्सल आहे. आणि ह्याचं पण नाव आयटी सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनीसाठी आपण टाकलेले. हे पण हे थोडंसं वाढवावं लागेल. 157 to 168 कॅरेक्टर आहे. ऑन पेज एसईओ मध्ये एवढं दिसतं. आणि जर तुम्हाला पूर्ण होलच जर ऑडिट करायचंय तर कोणता टूल वापरा? मी हे सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टचे टूल सांगतोय. पेड टूल आपले वेगळे येतात. कोणता टूल वापरायचा? रँक 3 ते 6 होतात. दुसरा होता ना? भरपूर सारे अल्टरनेटिव्ह ऑप्शन असतात आपल्याकडे. असतात का नसतात? पकड नसली आपल्याला चहा सापडली नाही गाय तर आपण कशाने हाताने खाली घेतो किंवा कशाने घेतो? कापड पण यूज करू शकतो. अल्टरनेट ऑप्शन असतात. एका टूलला 10 ऑप्शन आहे तुम्हाला. काहीच नाही फरक पडत. थोडाफार पडत असेल पण एवढा काय फरक नाही पडत. मी आरशात बघितलं तरी ब्लॅकच दिसणार आहे आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघितलं तरी तसंच दिसणार. फरक पडणार आहे काय? फक्त स्नॅपचॅटचं फिल्टर लावला तर फक्त फरक पडेल. दिसतंय?
बोर झालात का तुम्ही? बोर झाला असलं तर सांगा, गाणी लावतो मी. कीवर्ड कोणते येतं? नंतर SEO डिस्क्रिप्शन काय टाकलेलं आहे? H1 टॅग कोणता आहे? नंतर H2 टॅग काय आहे? आणि अल टॅग दिलाय का? नाही दिला. मग ते इम्प्रूव्ह करावं लागेल. आणि इथे लगेच गप नाही बसायचं, जाऊन लगेच चेंज करायचं. नुसते त्यांना दाखवायसाठी रिपोर्ट नाही बनवायचा. ते नंतर परत हे करा. नाहीतर ते म्हणतील मग तुम्ही काय करत होतात तुम्ही? ते चेंज करायचं आहे. आधीचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट कंपॅरिझन करायचे. आधी तुम्ही ज्यावेळेस वेबसाईट बनवून दिली होती ना, त्यावेळेस अशी होती आणि आम्ही आता हे काम केलं. टिक मार्क कंपॅरिझन करायची. आता कसे दिसते? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस 100% प्लेसमेंट NMD प्रायव्हेट लिमिटेड हा प्रिव्ह्यू दिसतोय. आपण दिसायला कसं दिसतो? अट्रॅक्टिव्ह दिसतो का नाही? ते कसं चेक करायचं? आपली वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह आहे का? अट्रॅक्टिव्ह आहे का? ते कसं चेक करणार? ठीक आहे. बस करायचं का पुढे जायचं? प्रज्ञा, भूक लागली तुम्हाला? आता मी अजून 2-3 टॉपिक आहेत ते सांगतो तुम्हाला. इथं बघा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आता अजून एक कीवर्ड प्रॉमिनन्स शिकायचं आहे आपल्याला. काय सांगितलं होतं कीवर्ड प्रॉमिनन्स? प्रज्ञा, रुपाली तुम्हाला माहिती आहे का? राऊत, कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? इम्पॉर्टन्स वर्ड. तर हा गुगलचा स्क्राउलर ज्यावेळेस आपल्या वेबसाईट वरती येतो ना, तर डिस्क्रिप्शन चालू झाल्यानंतर पहिल्या 30 मध्ये तो वर्ड असतो. मग त्यात समजतं की ही वेबसाईट नेमकी कशासाठी रँकिंग करायचंय. मग इथं गेलं तर कोणता कीवर्ड होतोय पहिल्या 30 मध्येच कोणता कीवर्ड येतोय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर मग त्यांना मग समजतं की हे ह्याच्यासाठी रँकिंग करायचं. कीवर्ड प्रॉमिनन्स ह्याला बोलतात. प्रॉमिनन्स म्हणजे जसं की एका फॅमिलीमध्ये महत्वाचा डिसिजन मेकर कोण आहे? पप्पा आहे का मम्मी? ते कोणी पण असू शकतं. तर ते तुम्हाला इथे समजलं पाहिजे. आणि तो 30 मध्येच असतो. आता दुसऱ्या पेजवरती जातो मी. तर ते कीवर्ड प्रॉमिनन्स तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. आता इथं ह्याचं डिस्क्रिप्शन कुठून चालू होतंय? इथून चालू होतंय. मग ह्याच्यात पहिल्या 30 मध्ये कोणता आहे? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. बरोबर आहे? तर तो त्याचा प्रॉमिनन्स आहे. आणि बाकीचे जर आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो नसेल केले तरी पण ते रँकिंग होईल. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे कोणता आहे? H1 टॅगच्या खालीच बरोबर असतो. तर हे तुम्हाला सांग. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? महत्वाचा कीवर्ड. दुसरं असतं कीवर्ड डेन्सिटी. व्हॉट इज कीवर्ड डेन्सिटी? पर्सेंटेज ऑफ कीवर्ड. किती पर्सेंट लागते? 2 to 3%. हे सांगितलं होतं त्या दिवशी. नंतर कीवर्ड मॅपिंग सांगितलं होतं. व्हॉट इज कीवर्ड मॅपिंग? कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन 2 कीवर्ड. म्हणजे कीवर्ड डेन्सिटीच पार्ट आहे, पण कीवर्ड मॅपिंग पण तिथे यूज केली तर कीवर्ड डेन्सिटी बरोबर 2 ते 3% येते. एक्झाम्पल पण सांगितलं होतं मी तुम्हाला. म्हणजे जर 100 लाईनचा पॅराग्राफ आहे, तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 इथं डेटा सायन्स. नंतर कुठं दिसते डेटा सायन्स? सेकंड लाईन. अजून इथं 3. 3 ते 4 वेळा दिसलंय. म्हणजे 100 मध्ये 2 ते 3 वेळा तुमचा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, डेटा सायन्स इन्स्टिट्यूट इन पुणे, डेटा सायन्स कोर्स फीज ह्या रिलेटेड वर्ड आले पाहिजे, तर तुमची कीवर्ड डेन्सिटी मेंटेन होईल. ही पण आपण चेक करू शकतो. नंतर काय सांगितलेलं? फेविकॉनचं पण सांगितलं होतं ना, तुमच्या वेबसाईटला फेविकॉन असलं पाहिजे. म्हणजे हा लोगो गुगल वरती तो दिसतो. H1 to H6 टॅग असतात. इटॅलिक लिहायचं असेल तर H3 टॅग. जर तुम्हाला नॉर्मल पॅराग्राफ लिहायचं असेल तर H4 to H6 पर्यंत. एक तर H4 मध्ये लिहा किंवा H5 मध्ये लिहा. युनिक असलं पाहिजे ते.
आता सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक आहे robot.txt फाईल. कोणता? मग एवढं झालं तर आपलं काय होणार आहे, म्हणजे बाकीचं एसईओचा निम्मा पार्ट खतम होतोय. त्यानंतर आपल्याला काय करायचं, डायरेक्ट ऑफ पेज एसईओ स्टार्ट करायचं. आणि ह्याच्यामध्ये टेक्निकल एसईओ पण आहे. मग तो पण आपण आजच संपवून घ्यायचा का रुपाली? एकदम सिंपल आहे. आधी मी तुम्हाला एक सांगतो, robot.txt फाईल कशासाठी यूज केली जाते ते फक्त ऐकून घ्या. robot.txt फाईल ह्याच्यासाठी असते, प्रोग्रामिंग आहे. जर सपोज मेन मुद्दा काय, माझी वेबसाईट 150 पेजेसची आणि गुगलचा स्क्रॉलर आपल्या वेबसाईट वरती येतो, हे सांगितलेले. मी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन सांगितलं होतं की हाऊ गुगल सर्च इंजिन वर्क किंवा हाऊ गुगल स्क्रॉलर वर्क, सर्च इंजिन कसं वर्क करतं. तर पहिल्यांदा काय होतं, स्क्रॉलिंग होते, नंतर इंडेक्सिंग होते, असं सांगितलं. मग स्क्रॉलर काय असतात, इंडेक्सर काय असतात, हे पण सांगितलं होतं तुम्हाला. जर आपल्या वेबसाईट वरती स्क्रॉलर आला आणि त्याने अबाउटच पेज स्क्रॉल करून रिटर्न गेला आणि महत्वाचं आपल्याला जे रँकिंग करायचंय ते जर स्क्रॉल नाही केलं तर काय फायदा आहे का? लग्न ह्याचं करायचंय आणि मुलगी ह्याच्या भावाला बघून गेली तर ह्याचं लग्न होईल का? हा दिसला पाहिजे ना. मग त्यासाठी तुझ्या भावाला काय करावं लागेल, जरा मागं थांबावं लागेल. मेन फोकसला कोण आला पाहिजे, तू आला. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आपल्या वेबसाईट मध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. आपली वेबसाईट तर छोटी आहे, पण इन्फोसिस, TCS अशा मोठ्या मोठ्या त्यांच्या भरपूर साऱ्या, त्यांच्या 1000, 2000, 3000 असे पेजेस असतात. त्यांचे ब्रँचेस पण भरपूर आहेत. मग आपल्याला मेन इम्पॉर्टंट कोणतं पेज रँकिंग करायचंय, कोर्सेसचं, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स आणि डिजिटल. मग जे कॉन्टॅक्टचं आहे किंवा प्रायव्हसी पॉलिसीचं पेज आहे ते रँकिंग करून काय फायदा आहे का? मग त्याला robot.txt फाईल, म्हणजे स्क्रॉलरला अलाव किंवा डिस अलाव करण्यासाठी आपण robot.txt फाईल यूज करतो. एवढं लक्षात राहील तुम्हाला. नंतर अजून एक कन्सेप्ट असा होता की बघा, आता मी येतो पिंपरीवरून, मग मध्ये मेट्रोचं काम चालू होतं, मग त्यांनी कसं आहे ना, येरवडा नाही का तो रस्ता, तिकडून परत असं इकडे यायचं वळून आणि नंतर परत संचितीला लागणार होतं. म्हणजे त्यांनी काय केलं, जो मेन सरळ हायवे होता त्याला डायव्हर्ट करून पुढून वळून आला, म्हणजे रिडायरेक्ट केला. तर आपल्याकडे 2 एरर असतात आणि 2 रिडायरेक्शन असतात. मला जर आता ह्या कोर्सेसच्या पेजेस वरती किंवा अबाउट असच्या पेज वरती किंवा होम पेजच्या वरती मला तरी काहीतरी काम करायचंय, मग एखाद्याने जर होम पेज वरती क्लिक केलं ना, माझं काम चालू आहे, एरर आहे, किंवा मग आपण काय करायचं, ह्या पेज वरून डायरेक्ट कोर्सेसच्या पेज वरती, जरी होम पेज वरती क्लिक केलं तरी डायरेक्ट कोर्सेसच्या पेज वरती जर रिडायरेक्ट करायचं असेल तर कोणतं रिडायरेक्शन करायचं, तर 2 टाईपचे रिडायरेक्शन असतात. कोणते? 301 आणि 302. रिडायरेक्शन कोणते असतात? 301 आणि 302. मग परमनंट कोणतं असतं आणि टेम्पररी कोणतं असतं? म्हणजे सपोज आता पिंपरीचा रस्ता होता, तो टेम्पररी रिडायरेक्शन केला होता, आणि हा जो रस्ता आहे, जर कायमस्वरूपी जर तुम्हाला होम पेज जर रिडायरेक्ट करायचं असेल कोर्सेसच्या पेजेस वरती तर 302 करा, आणि जर 301 करा, आणि जर तुम्हाला जर टेम्पररी करायचं असेल तर 302 करा. काय प्रॉब्लेम? आणि नंतर एरर्स असतात. आता हे एरर्स कशासाठी असतात, एका माणसाला तर समजणार नाही ते एरर, पण जे गुगलचे स्क्रॉलर असतात, बूट असतात, स्पायडर असतात, इंडेक्सर असतात, तर त्यांना हे समजतं. म्हणजे सपोज काय, तर माझी वेबसाईटचा डोमेन एक्सपायर झाला आणि एखाद्या युजरने त्याच्यावरती क्लिक केलं, तर युजरला वाटेल अरे ही वेबसाईट तर रँकिंग होती पण काय ओपनच होत नाही, नाही दिसली तर काय होणार, बाउन्स रेट पण वाढणार आणि त्याची
डिग्रेडेशन पण म्हणजे ते रँकिंग पण डाऊन होणार. का रँकिंग डाऊन होणार? मग जर तुमचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर कोणता एरर येतो? 404. तुम्ही बघितलंय का 404? नक्की बघितलंय का? 404 एरर. आता robot.txt फाईल समजलं. अजून काय समजलं? 301, 302, 404 PADA कसं चेक करायचा? तर ह्याचा सगळा रिपोर्ट करा आणि आपण robot.txt फाईलचं प्रॅक्टिकल पाहणार आहे. पण मी तुम्हाला एकदा ते कसं करायचं माहिती का? आता गुगलचे सर्च इंजिन मार्केटिंग भरपूर आहे. सर्च इंजिन भरपूर येतं. गुगल, याहू, एंडेक्स, नंतर डकडकगो असे भरपूर सारे स्क्रॉलर येतात. मग आपल्याला कोणत्या स्क्रॉलर करून स्क्रॉल करून घ्यायचंय? आपल्याला गुगलवरती रँकिंग करायची तर गुगलचेच फक्त स्क्रॉलरला इन्व्हाइट करा, अलाव करा. जर तुम्हाला डकडकगो वाल्याला डिसअलाव करायचंय तर त्याला डिसअलाव करा. मग ते प्रोग्रामिंग लिहिण्यासाठी काय करायचंय? काय कशी लिहितो आपण? माहिती? युजर डॅश एजंट. आणि जर तुम्ही सेमीकोलन देऊन स्पेस देऊन स्टार जर दिलं तर ते युनिव्हर्सल. स्टार म्हणजे युनिव्हर्सल. म्हणजे युनिव्हर्स मध्ये जेवढे सर्च इंजिन आहेत त्याला आपण अलाव करतोय. मी तुम्हाला आधी माझ्या पद्धतीने लिहून दाखवतो आणि काय चुकलं तर आपण ChatGPT वरती जाऊन लिहिणारच आहे. तुम्ही गुगल वरून कॉपी पण करू शकतात. का असं कंपल्शन आहे? आपल्या 12वी-13वीला असायचं पुस्तकात बघून लिहायचं नाही पेपर. गुगलवर सर्च करून लिहायचं नाही. तुम्ही गुगलवरती प्रोग्रामिंग सर्च करू शकतात. युजर डॅश एजंट सेमीकोलन. आता मी इथं काय करणार आहे? स्टार. पुढे स्टार. असं दिलं तर ह्याचं मिनिंग काय आहे? इनव्हर्स. म्हणजे सगळ्या सर्च इंजिनला आपण काय करतोय? इन्व्हाइट करतोय. आता मला काय करायचंय? डकडकगोचं आहे ना त्याला मला डिसअलाव करायचंय. मग मी काय करणार? युजर डॅश एजंट परत सेमीकोलन देणार त्याला, नंतर स्टार देणार, स्टार नाही देणार, डिसअलाव. कोणत्या सर्च इंजिन साठी करायचंय? डकडकगो साठी. जे पण असेल ते तुम्ही असे टाकू शकतात. तुम्हाला अबाउटचं पेज, होम पेज, अलाव ह्या अशा प्रकारे टाकायचं. सेमीकोलन. तुम्हाला मी काय करतो? ChatGPT वरून robot.txt फाईल तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तिथं काय टाकणार? पाठ करायची पण गरज नाही, कारण तिथे सेमीकोलन्स किंवा स्पेस जरी राहिलं ना तरी तुमचं पूर्णपणे प्रोग्रामिंग. आणि हे कुठे टाकायची? header.php ची जी फाईल आहे ना त्या दिवशी ओपन केली होती त्याच्यामध्ये जाऊन टाकायचं. आपण एकदा परत प्रॅक्टिकल घेऊ म्हणजे तुमचं अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. वेबसाईट डेव्हलपमेंट झाल्यानंतर अजून थोडस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. काय टाकायचंय? आलं का? युजर डॅश एजंट. आणि मी स्पेस दिलता का? नव्हता दिला. मग ते चुकलं असतं तर स्पेस द्यायचा आहे. स्टार का दिला मी? इनव्हर्स. अलाव, डिसअलाव. ऍडमिन पेज आहे ना त्याला डिसअलाव केलंय. हे सगळं तुम्हाला साईट मॅप असेल कोणतं पण असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने नावं टाकू शकता.
ॲप्लायज ऑल सर्च इंजिन म्हणजे गुगल, बिंग, याहू सगळ्यांसाठी अलाव. सगळ्या एंटायर वेबसाईट स्क्रॉल होणार आहे. फक्त तुमचे जेवढे पेजेस आहेत ना, ब्लॉक प्रायव्हेट और सर्व्हिस पेजेस म्हणजे प्रायव्हेट पेजेस आहेत त्यांना त्यांनी ब्लॉक केलेलं आणि साईट मॅपचं पण त्यांनी दिलेलं आहे. आपण पण आपल्या पद्धतीने क्रिएट केलेलं आहे, बरोबरच केलंय. काय केलंय, युजर डॅश, फक्त इथं एक चूक केली आपण, इथं काय करायचं आपल्याला स्पेस द्यायचा आहे. स्पेस कुठं द्यायचा आहे, इथं द्यायचा आहे. समजलं? आता आपण सर्च इंजिन न घेता काय करणार आहे, याला अलाव कोर्सेस, एंटर. दिसाला होम पेज कशाला, सर्व्हिसेसचं पेज करा, जे अबाउटचं जे करायचं ते तसं असं टाकायचं. कॉपी पेस्ट करून तुम्हाला जे पेज अलाव करायचंय, कोणत्या ह्याच्यामध्ये करायचंय तुमच्यावरती डिपेंड आहे. ते कस्टमाइज पण करू शकता तुम्ही ते. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का ऑनलाईन मध्ये? 11:30 ते 1:30 म्हणजे किती तासाचं लेक्चर झालाय तुमचा? हे मी अपलोड करतो YouTube वरती 51 मिनिटाची व्हिडिओ, तर ते बघा. तर टोटल 3 व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. पहिला रँकिंग फॅक्टरचा, दुसरा रँकिंग फॅक्टरचा आणि हा तिसरा.